Hello everyone, I am Assistant Professor Yasvi Shezai from Agricultural Engineering Department. In last session we learned about watershed management, and this session we will start with watershed monitoring. Okay, this is last session of theory. Okay, and remaining topics of the practicals will be covered in the next session. Okay, now what is meant by monitoring? Monitoring is the process of continuous assessment of the project activities in the context of implementing the schedules. ओके, म्हणजे मॉनिटरिंग म्हणजे काय, एखादा प्रोजेक्ट आपण जेव्हा सँक्शन करतो आणि त्याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन केलं जातं तर त्याचं कंटिन्युअस असेसमेंट केलं जातं. म्हणजे कंटिन्युअस निरीक्षण असेल, त्याचं ॲनालिसिस असेल तर ते केलं जातं इन द फॉर्म ऑफ शेड्यूल्स. ओके, म्हणजे शेड्यूल्स ठरवले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 महिन्याचं शेड्यूल असेल, 2-3 असं, किंवा वीकली विजिट्स असतील किंवा मंथली विजिट्स असतील, तर त्याची जी काही प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट आहे तर ती शेड्यूल टाईपमध्ये किंवा कंटिन्युअस त्याचा फॉलोअप घेण्यास, तर या सर्व प्रोसेसेस मॉनिटरिंगमध्ये येतात. ओके, नाव मॉनिटरिंग टेक्स care of day-to-day progress and management of the project. Okay, now it is the regular observation and recording of the activities taking place in the watershed project, and also a process of routinely gathering information or data on all aspects of the project. Okay, म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये काय येतं, तर जे काही आपलं रेग्युलर ऑब्झर्वेशन असेल किंवा रेकॉर्डिंग असेल ॲक्टिव्हिटीजसाठी, जे डे बाय डे आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर त्या सर्व ॲक्टिव्हिटीज, त्याचबरोबर दररोज त्याची काही वेगवेगळी इन्फॉर्मेशन गॅदर करणे. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी वॉटरशेड मॉनिटरिंगमध्ये येतात. त्यानंतर मॉनिटरिंग इन्व्हॉल्व्स चेकिंग ऑन हाऊ द प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज आर प्रोग्रेसिंग. Then it also involves giving feedback about the progress of the project to the donors or sponsors and beneficiaries of the projects. Then the gathered data are used in making decisions for improving project performance. Okay, म्हणजे जो काही कलेक्ट केलेला जो डेटा आहे तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी जे काही डिसिजन्स घेता येतील तर त्यासाठी आपल्याला वॉटरशेड मॉनिटरिंगची मदत होते. ठीक आहे, त्यानंतर वॉटरशेड इव्हॅल्युएशन. आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट मेजर्स इट इज रिक्वायर्ड टू इव्हॅल्युएट द रिझल्ट्स ऑफ द मेजर्स. इट कॅन बी अंडर फॉलोविंग 2 टर्म्स. ओके, जेव्हा आपण एखाद्या वॉटरशेड मॅनेजमेंटचे जे मेजर्स असतात, जसं की CCT असतील, कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस असतील, किंवा SCT असतील, त्यानंतर सिमेंट नाला बंड असेल, असे हे काही वेगवेगळे जे मेजर्स आहेत तर ते इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट्स येत आहेत तर ते पाहणंसुद्धा गरजेचं असतं. ओके, आणि हे जे वॉटरशेड इव्हॅल्युएशन आहे तर ते 2 टर्म्समध्ये डिवाईड केलेलं आहे. तर फर्स्ट आहे ते म्हणजे अचिव्हमेंट ऑफ द मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्स, फॉर एक्झाम्पल ब्लड कंट्रोल, सेडिमेंट कंट्रोल, वॉटर सप्लाय एक्सेट्रा. अँड सेकंड वन दॅट इज फायनान्शियल रिटर्न्स अँड रिअलाइज्ड. ओके, मीन्स जे काही आपण एखादा प्रोजेक्ट जेव्हा इम्प्लिमेंट करतो तर त्याचा उद्देश कोणता होता तर तो फुलफिल झालेला आहे की, जसं की फ्लड कंट्रोल असेल, पूर नियंत्रण, सेडिमेंट कंट्रोल असेल किंवा वॉटर सप्लाय असेल एक्सेट्रा. तर हे असे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत तर त्याचा उद्देश ते जे उद्देश आहेत तर ते फुलफिल झालेत की नाहीत तर हे पाहणं. आणि सेकंड म्हणजे फायनान्शियल रिटर्न, जेवढं आपण इन्व्हेस्ट केलं आहे तर तेवढं आपल्याला इनपुट भेटू शकतं का, तर ह्या सर्व गोष्टी वॉटरशेड इव्हॅल्युएशनमध्ये येतात. देन इट इज ऑब्झर्व दॅट द प्रोटेक्टिव्ह बेनिफिट्स safeguard against misery and losses which cannot be converted in terms of money. Some financial values are taken for them, and financial returns are evaluated in the terms of benefit cost ratio. तर बऱ्याचदा काय होतं की आपण असे काही स्ट्रक्चर ॲज अ प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर्स म्हणून जे आपण बांधलेले असतात तर त्याचा आपण मनीमध्ये म्हणजे रिटर्न्स आपल्याला भेटतीलच असं नाही, पण त्याचा आपल्याला यूज आहे किंवा त्या पाण्याचा सोर्स जे आहे तर त्याच्यापासून थोडंफार आपल्याला काही का असे ना बेनिफिट भेटणार आहेत. ओके, पण त्याचं इकॉनॉमिक मीन्स इन द टर्म ऑफ मनी तुम्हाला काही रिटर्न भेटेलच असं नाही. आणि जर एखाद्या प्रोजेक्टपासून जर फायनान्शियल रिटर्न्स भेटत असतील तर त्याचं इव्हॅल्युएशन कोणत्या याच्यामध्ये केलं जातं तर ते म्हणजे बेनिफिट कॉस्ट रेशो. ओके, आता हे लेक्चर इथेच संपलेलं आहे, छोटंसंच लेक्चर आहे.
सो वी विल स्टॉप हियर. हे शेवटचं लेक्चर होतं थेअरीचं. प्रॅक्टिकल्सचे जे काही पॉईंट्स असतील तर ते प्रॅक्टिकल्स व्हिडिओमध्ये कंप्लीट केले जातील. ओके, पण प्रॅक्टिकलमध्ये आणि थेअरीमध्ये जो सिलॅबस आहे तो कॉमनच आहे. सो आपण जो पार्ट राहिलेला आहे तेवढाच फक्त आपण प्रॅक्टिकलमध्ये कवर करणार आहोत. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर लिसनिंग.